नमस्कार, मी जानवी सावंत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण ॲस्ट्रॉलॉजी विषयी चर्चा करणार आहोत आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहे सुप्रसिद्ध राज्य ज्योतिष यांत्रिक श्री माधव गुरुजी. गुरुजी, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. साईराम. आदेश. तर विषयाला सुरुवात करण्याआधी गुरुजींची ओळख आपल्याला करून देते. प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटर ही वैज्ञानिक दृष्टिकोनामधून ज्योतिष शास्त्राचं मार्गदर्शन करणारी संस्था आहे. ॲडव्होकेट श्री माधव गुरुजी या संस्थेचे संस्थापक आहेत. श्री माधव गुरुजी यांनी शुक्राचार्य ॲस्ट्रॉलॉजी सेंटर दिल्ली मार्फत त्यांनी ज्योतिष शास्त्राचा विविध शाखांचा तब्बल 16 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करून राज्य ज्योतिष यांत्रिक ही पदवी संपादन केलेली आहे. गेल्या 19 वर्षापासून प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजीच्या माध्यमातून श्री माधव गुरुजींनी हजारो कुटुंबांना मार्गदर्शन केलेलं आहे. श्री माधव गुरुजी यांना ज्योतिष विद्याशास्त्राची 7 पिढ्यांची म्हणजेच 350 वर्षांची परंपरा लाभली आहे. सूक्ष्म रीडिंग, कुंडली मार्गदर्शन, वास्तुदोष निवारण, प्रश्नकुंडली, पंचयाग, महालय श्राद्ध या विविध सेवांसोबतच आध्यात्मिक साधनांसहित धार्मिक यात्रा प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी मार्फत आयोजित केल्या जातात. चारधाम यात्रा, नर्मदा परिक्रमा, तिरुपती कोल्हापूर यात्रा, हम्पी यात्रा, पंढरपूर यात्रा, गिरनार यात्रा, कैलास मानसरोवर अशा यात्रा वर्षभरात नियोजित केल्या जातात. स्वतः ॲडव्होकेट श्री माधव गुरुजी या यात्रेमध्ये देवदर्शनासोबतच सर्व आवश्यक धार्मिक विधी यजमानांकडून करून घेतात, ज्याने त्यांच्या आयुष्यामधील अडचणींवर मात करत सुखाचा मार्ग मोकळा होतो. श्री माधव गुरुजी यांना भेटण्यासाठी आपण पनवेल या सेंटरवर सोमवार, मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी आणि प्रत्येक शनिवारी दादर आणि रविवारी पुणे येथे आपण गुरुजींना भेटू शकतात. तसंच गुरुजींचं शैक्षणिक क्षेत्रामध्ये देखील मोठं योगदान आहे. बाबा इंटरनॅशनल नावाची त्यांची स्वतःची सीबीएसई शाळा आहे. श्री माधव गुरुजी यांची विशेष ओळख म्हणजे ते नर्मदा तटवासी आहेत. ओंकारेश्वराला माधव स्पर्श शक्तीपीठ प्रतिष्ठान नावाचा स्वतःचा आश्रम आहे. अध्यात्माचा प्रसार प्रचार करण्याचा त्यांचा हेतू आहे. तसेच सुनीता उल्हास गोरक्षणी या गोशाळेच्या माध्यमातून गौमातेच्या सेवेसाठी गोरक्षणासाठी कामही माधव स्पर्श मध्ये सुरू असतं. चला तर मग विषयाला सुरुवात करूया. गुरुजी, माझा पहिलाच प्रश्न एक स्त्री म्हणून की तुम्ही नेहमी म्हणत असतात ॲस्ट्रॉलॉजी विषयी महिलांनी जागरूक असणं गरजेचं आहे, ते का? सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मॅडम की तुम्हाला 6 शास्त्रामध्ये कुठलेही शास्त्र शिकायचं असेल तर पहिलं तुम्हाला ज्योतिषशास्त्र शिकावं लागतं. आणि आत्ताच्या एकंदर संपूर्ण परिस्थितीमध्ये तुम्ही महिला म्हणून बघाल किंवा जनरली समाजामध्ये बघाल तर जेवढं काही शास्त्र आहे किंवा जेवढं काही अध्यात्म आहे याच्यामध्ये मॅक्झिमम सगळं जर सांभाळून ठेवलं असेल ना तर ते स्त्रियांनी मोठ्या प्रमाणामध्ये सांभाळले. म्हणजे मॅक्झिमम साधना या स्त्रियांकडनंच केल्या जातात. मॅक्झिमम व्रतवैकल्य असतं ते स्त्रियांचा भाग असतो. आणि स्त्री हा समाजातला प्रमुख घटक आहे. म्हणजे आणि ॲस्ट्रॉलॉजीचा आणि स्त्रियांचा यांचं बघितलं तर अगदी घनिष्ठ संबंध असा आहे. याचं महत्वाचं कारण असं आहे की जर तुम्ही बघितलं तर स्त्रियांना जर म्हणजे एक स्त्री जर जागृत झाली किंवा एक स्त्री जर म्हणजे सुशिक्षित झाली तर अख्खं कुटुंब सुशिक्षित होतं. त्याप्रमाणे एक स्त्री जर जागृत झाली तर अख्खं कुटुंब जागृत होतं. आणि नुसतं कुटुंब जागृत होत नाही तर त्या कुटुंबाबरोबर संपूर्ण समाज सुद्धा जागृत होतो. म्हणजे जर एका स्त्रीला जर अध्यात्माविषयी किंवा याच्या ज्योतिषाविषयी जर पूर्णपणे नॉलेज प्राप्त असेल तर डेफिनेटली तिच्याकडनं त्या गोष्टीचा प्रचार होतो, त्या गोष्टीचा प्रसार होतो. आपल्या जर कुटुंबामधल्या एखाद्याला 7:30 चालू आहे तर त्याला काय त्रास होणार आहे हे जर तिला समजलं तर ती पहिली अलर्ट होते आणि ती काळजी घेते. त्याच्यामुळे मोठे मोठे धोके टळतात. तर याप्रमाणे स्त्री जर अलर्ट असेल म्हणजे ती जर अवेअरनेस तिचा जर असेल या बाबतीमध्ये तर 100% त्याचा कुटुंबाला नाही तर संपूर्ण समाजाला फायदा होतो. आणि मुळात स्त्रियांचं बघाल तर स्त्रियांचा एक स्वभाव असतो की त्यांना मंगल करायची म्हणजे दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये चांगलं करण्याची मूलभूत वृत्ती असते. म्हणजे की त्यांचं प्रत्येक क्रम बघाल तर त्याच्यामध्ये आवर्जून असतं की प्रत्येक महिलेचं बघितलं तर एखाद्याचा भलं आपल्या हातून झालं नाही तरी चालेल पण नुकसान कुणाचं हातून व्हायला नको ही काळजी प्रत्येक महिला घेत असते. आणि हीच वृत्ती जर त्यांची जोपासली तर त्याच्यामध्ये म्हणजे की ॲस्ट्रॉलॉजी बाबत अवेअरनेस जर स्त्रियांमध्ये आला तर डेफिनेटली त्याचा फायदा संपूर्ण समाजाला आणि कुटुंबाला होईल. म्हणजे नॉर्मली तुम्ही बघाल की कुठल्याही गोष्टीमध्ये आज आपली ओळख जी आहे ती ओळख कशामुळे होते तर आपल्या नावामुळे आपली ओळख होते. मग आपलं नाव आहे ते नाव कोण ठेवणारे असते तर आपली आत्या नाव ठेवते. म्हणजे त्या सुद्धा महिलाचा भाग आला. आता ज्या वेळेला ती नाव ठेवते त्यावेळेला तिला जर ॲस्ट्रॉलॉजी मध्ये अवेअरनेस असेल तर ती नाव ठेवताना त्या प्रकारचा विचार केला. आता नावाच्या बाबतीमध्ये शास्त्र काय सांगतं तर नावाच्या बाबतीमध्ये शास्त्र असं सांगतं की तुमचं नाव ठेवताना तुमचं जे काही राशीवरनं अध्यक्षर वगैरे आलं असेल त्याच्यावरनं तुम्ही नाव ठेवा. पण नावामध्ये प्रामुख्याने ब, य, र आणि ल म्हणजे BYRL ह्या अल्फाबेटचा उच्चारण यायला पाहिजे. हे उच्चारण ज्याच्यामध्ये येतं ते नाव तुम्हाला कधीही रिकामं भेटणार नाही. जसं शरद पवार रचं उच्चारण
उच्चारण येतं मोठं होतं, देवेंद्र आरचं उच्चारण येतं मोठं होतं, नरेंद्र आरचं उच्चारण येतं मोठं होतं, यशवंतराव चव्हाण वायचं उच्चारण येतं मोठं होतं, विलासराव देशमुख लचं उच्चारण होतं मोठं होतं. म्हणजे ज्या वेळेलाही नाव वापरली जातात, म्हणजे प्रामुख्याने तुम्ही बघाल की जर आपण मिनरल वॉटर घेतो त्या कंपनीचं नाव सुद्धा बिस्लरी आहे, त्याच्यामध्ये बी पण आहे, त्याच्यामध्ये एल पण आहे, त्याच्यामध्ये आर पण आहे. आज तुम्ही बघा कुठे आपण गेलो तर आपण 20 रुपये देतो, मिनरल वॉटर नाही मागत, आपण म्हणतो बिस्लरी द्या. आज रिलायन्स सारखी कंपनी की आज तुम्ही बघाल तर 2 वर्षाच्या मुलाला सुद्धा रिलायन्स कंपनीचं नाव माहिती आहे, रिलायन्सचं नाव बघाल तर त्याच्यामध्ये सुद्धा आर पण आहे आणि त्याच्यामध्ये एल पण आहे. म्हणजे नावाचं शास्त्र असं की कृष्णाला काय विचारायचं की बाबा चमत्कार कसे करतो, देव कसा आहे, तर तो म्हणला की कृष्ण नाव आहे म्हणून चमत्कार आपोआप होतात, कृष्ण आहे म्हणून चमत्कार होत नाही, तर नाव कृष्ण आहे म्हणून चमत्कार आपोआप होतात. कृष्णाच्या नावामध्ये सुद्धा आरचं उच्चारण येतं. मग ज्या वेळेला एखादी महिला जागृत झाली की तिला नाव ठेवताना जर तिला अवेअरनेस असेल की नावामध्ये ब यायला पाहिजे, य यायला पाहिजे, र यायला पाहिजे किंवा ल यायला पाहिजे, तर ती प्रामुख्याने तसंच नाव त्याच्यामध्ये ठेवेल की जेणेकरून त्या मुलाचा पूर्णपणे उत्कर्ष होईल, त्याची पुन्हा प्रगती होईल. डेफिनेटली त्याची प्रगती झाली की कुटुंबाची प्रगती होईल, कुटुंबाची प्रगती झाली की समाजाची प्रगती होईल. म्हणजे स्त्रियांमध्ये अवेअरनेस आला तर सगळ्या गोष्टीमध्ये त्याचा फायदा होतो. हे सगळं कोण सांगतं तर ऍस्ट्रॉलॉजी सांगतं, म्हणजे या सगळ्याचा प्रसार ऍस्ट्रॉलॉजीच्या मार्फत होतो. म्हणजे एक अवेअरनेस ऍस्ट्रॉलॉजीमध्ये आला तर तो इतका महत्वाचा आहे की आता एक सध्या मध्ये एक पिक्चर निघालेला होता, काय पाहिलंस माझ्यात. आता ज्या वेळेला मुलगा किंवा मुलगी बघायला जातात, म्हणजे की मुलीला आपल्या नवरा बघायचा म्हणजे जावई आपल्याला बघायचा आहे, तर त्याला सुद्धा प्रामुख्याने स्त्रियाच जातात, म्हणजे मुलीची आई वगैरे जाते. किंवा उद्या जर घरामध्ये सून आणायची असेल तर मुलाची आईच प्रामुख्याने त्याच्यामध्ये पुढे जाते. आणि मी या दोन्ही ठिकाणी कशी पारख करायची की आज तुम्ही मुलगी बघायला गेले तर त्या मुलीमध्ये काय असायला पाहिजे हे तुम्हाला काय माहिती आहे, किंवा मुलामध्ये काय असायला पाहिजे हे तरी तुम्हाला कुठे माहिती आहे. तर हे सगळं तुम्हाला ऍस्ट्रॉलॉजी सांगतं की उद्या मुलगा बघायला गेल्यानंतर प्रामुख्याने 3 गोष्टी बघायच्या. म्हणजे उद्या तो शर्ट पॅन्ट वगैरे सगळं घालून तुमच्या समोर बसलेला आहे आणि तो बसलेला असताना तुम्हाला त्याचा चेहरा दिसणार आहे. तर सर्वात महत्वाची गोष्ट येते की ज्या वेळेला तुम्हाला तुमच्या मुलीकरता तुम्ही म्हणजे की मुलगा बघताय, आज तुम्ही जावई घरामध्ये आणणार आहे, तर तो जावई सिलेक्ट करताना त्याच्या ज्या भुवया आहेत, त्याची मिशी आहे, त्याची दाढी आहे, त्याचे केस आहेत, हे भरगच्च दाट असायला पाहिजे. ज्या वेळेला त्याची म्हणजे की दाढी दाट असेल, त्याची मिशी दाट असेल किंवा भुवया दाट असतील, त्याच्या वेळेला प्रामुख्याने त्याच्यामध्ये पुरुषार्थ असेल. आता कन्यादानाचा संकल्पच काय सांगतो की मम कन्या प्रजा उत्पादनार्थ, म्हणजे की माझी मुलगी तुला पुढे हिचा तू उपभोग घे आणि समाज वाढव, म्हणजे एक चांगला सुशिक्षित नागरिक तू निर्माण कर, एक सुशिक्षित माणूस तू निर्माण कर, याच्याकरता माझी कन्या मी तुला देतोय. मग त्या मुलामध्ये पुरुषार्थ असायला पाहिजे. तो पुरुषार्थ फक्त त्याला नुसतं बघितलं ना की बघितल्या क्षणी कळायला पाहिजे किंवा याच्यामध्ये पुरुषार्थ आहे की नाही. तर ही खूण तुम्हाला ऍस्ट्रॉलॉजी देतं. दुसरी महत्वाची गुण म्हणजे की त्या मुलाच्या कानाच्या ज्या पाळ्या आहेत, म्हणजे हे जो कानाचा भाग आहे, हा कानाचा भाग हा चिकटलेला असायला पाहिजे. याच्या गालाला हा जो भाग आहे त्याला तो चिकटलेला असायला पाहिजे. जर चिकटलेला असेल तर तो कुठेही फसणार नाही, म्हणजे आणि तो फसणार नाही त्यामुळे तुमची मुलगीही फसणार नाही, तिचा संसारही पूर्णपणे व्यवस्थित चालेल. तर त्याच्या कानाच्या पाळ्या या सुट्ट्या नाही पाहिजेत, म्हणजे ह्या चिकटलेल्या असायला पाहिजेत. हा दुसरा भाग येतो. आणि तिसरा महत्वाचा भाग ऋषी सांगतात त्या ठिकाणी की त्याच्या चेहऱ्यावरती कुठेही तीळ नसावा. हे मी मुलांच्या बाबतीत सांगतोय, कारण मुलींच्या बाबतीमध्ये आवर्जून तुम्हाला तीळ भेटेल, तर सगळे चिंतेमध्ये येतील. तर तसं नाहीये, मुलाच्या बाबतीमध्ये बघताना त्याच्यावर तीळ नसावा, का तर तीळ असेल तर तो कुठेतरी कलंकित होईल. आणि कलंक म्हणजे जो आहे तो काजळापेक्षा काळा आहे, म्हणजे तर कलंकित तो नसला पाहिजे, म्हणजे तो भविष्यामध्ये कलंकित नाही झाला पाहिजे आणि तो पूर्वार्धात सुद्धा कलंकित नसावा. या तिन्ही गोष्टी तुम्हाला ऍस्ट्रॉलॉजी सांगतं. आता मुलगी बघायला तुम्ही गेले तर मुलगी बघायला गेल्यानंतर सर्वात पहिले काय बघायला पाहिजे, तर हसताना तिचे दात दिसायला पाहिजे. जर त्या मुलीचे हसताना दात दिसले नाही तर ती खूप आतल्या गाठीची असेल, ती तुमच्या मुलाला 6 महिन्यामध्ये वेगळा करेल आणि त्याचा संसार मांडेल. तर ती हसताना तिचे दात दिसायला पाहिजे, ही सर्वात मोठी खूण येते. दुसरी महत्वाची खूण म्हणजे की तिच्या पायाच्या दोन्ही करंगळ्या, पायाच्या दोन्ही करंगळ्या म्हणजे शेवटचं बोट, स्मॉल बोट आपण ज्याला म्हणतो, ते जमिनीला टेकलेलं असायला पाहिजे. म्हणजे ते जर करंगळी तिची जमिनीपेक्षा वरती असेल तर ती हवेमध्ये असेल आणि तुमच्या मुलाचा संसार पण हवेमध्ये करेल. म्हणजे तर त्या अनुषंगाने त्या दोन्ही जमिनीला टेकलेल्या आहेत की नाही हे त्याच्यामध्ये बघायचंय. आणि तिसरी महत्वाची गोष्ट की मुलगी ज्या वेळेला तुमच्याकडे आवरून सोडून कशी समोर आली, तिचा चेहरा पूर्णपणे दिसणार आहे. हा जो पोर्शन आहे म्हणजे कपाळाचा, हे दोन्ही पोर्स तिचे आतमध्ये गेलेले असायला पाहिजेत. आणि हे जर लक्षण असेल तर त्या मुलीला 100% तुम्ही सून म्हणून करा. ती तुमच्या आयुष्याचं नव्हे तर तुमच्या समाजाचं, तुमच्या कुटुंबाचं, तुमच्या मुलाचं 100% कल्याण करेल. ती यशस्वी संसार करेल आणि त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी किंवा जे एक सून तुम्ही लक्ष्मी म्हणून आणली ती खरोखरी लक्ष्मीच्या पायाने येईल. तर एवढ्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याचे सगळे सिक्वेन्स जे आहेत जे बारकाईने आहेत की माणूस व्यवहारामध्ये वापरू शकतो. एखाद्या माणसाशी व्यवहार करायचा तर तो व्यवहार करत असताना त्या माणसाच्या बाह्यंगाने म्हणजे त्याच्या बॉडी लँग्वेजवरनं कळतं की याच्याबरोबर व्यवहार करावा की न करावा. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे तुम्हाला ऍस्ट्रॉलॉजी पूर्णपणे देतो. आणि मला वाटतं ही जर ऍस्ट्रॉलॉजी, हा जो अवेअरनेस अगर जर स्त्रियांमध्ये आला तर 100%
100% समाजामध्ये लवकर प्रबोधन होऊ शकतं, समाजामध्ये चांगली क्रांती होऊ शकते, प्रत्येक गोष्टीमध्ये विकास होऊ शकतो. आणि जी मूलभूत टेंडन्सी आहे की प्रत्येकाचं मंगल करायचं, ही जी वृत्ती आहे ती स्त्रियांची वृत्ती अजून प्रफुल्लित होऊ शकते. त्यामुळे माझा प्रतिभा ऍस्ट्रॉलॉजीमध्ये तर कायम आग्रह असतो की जो अवेअरनेस आहे ऍस्ट्रॉलॉजीच्या बाबतीत हा स्त्रियांना जास्त असायला पाहिजे. जर स्त्रियांना असेल तर ते शास्त्र, अध्यात्म या दोन्ही गोष्टी अजून भक्कम करू शकतात, त्याचा पुरेपूर वापर करू शकतात, स्वतः सुखी होऊ शकतात, कुटुंब सुखी होऊ शकतं आणि संपूर्ण कुटुंबाबरोबर समाज म्हणजे आपलं राष्ट्र सुद्धा समृद्ध होऊ शकतं. तर त्याच्याकरता असा आग्रह आहे की प्रतिभा ऍस्ट्रॉलॉजीमध्ये प्रामुख्याने आम्ही सांगतो की स्त्री असेल तर तिला तिच्या भविष्याच्या बरोबर दोन गोष्टी तिच्या पत्रिकेमध्ये अशा काय आहेत त्या मॅक्झिमम समजावून सांगतो, का तर त्याचा प्रचार ती पुढे करणार आहे. आणि तो प्रचार ज्या वेळेला समाजामध्ये येईल त्यावेळेला डेफिनेटली समाजामध्ये क्रांती निर्माण होईल. निश्चितच. आणि मला असं वाटतं की जर तुम्हालाही गुरुजींचं असंच मार्गदर्शन हवं असेल तर प्रतिभा ऍस्ट्रॉलॉजी युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. गुरुजी, जर माणसाचं जीवन हे कर्माच्या सिद्धांतानुसार चालतं असं म्हणतात, तर मग ऍस्ट्रॉलॉजीमध्ये माणसाच्या जीवनात येणाऱ्या समस्या त्याचं समाधान कसं काय करता? मॅडम, खूप छान प्रश्न तुम्ही विचारला. म्हणजे की कर्माच्या सिद्धांतानुसार म्हणतात असं नाही, कर्माच्या सिद्धांतानुसारच आयुष्य चालतं. आणि आपण त्या प्रतिभा ऍस्ट्रॉलॉजीमध्ये जेवढे काही कार्यक्रम किंवा जेवढं काही सामाजिक व्यासपीठावर आपण बोलतो त्यावेळेला निश्चितपणे सांगतो की ऍस्ट्रॉलॉजी हा कर्माच्या सिद्धांतानुसार चालणाराच पूर्णपणे भाग आहे. मग हा प्रश्न अगदी बरोबर आहे जो तुम्ही विचारलाय तो, की कर्माच्या सिद्धांतानुसार म्हणजे की जर भविष्य चालणार आहे तर मग ऍस्ट्रॉलॉजी कसं काय उपाययोजना त्याच्यामध्ये देऊ शकते. तर ऍस्ट्रॉलॉजी त्याच्यामध्ये उपाययोजना देऊ शकते. याचं कारण असं आहे की ज्यावेळेला तुम्ही जन्माला आलात त्यावेळेला 100% संचित हे अगोदर ठरलेलं आहे. म्हणजे तुम्ही कुठे जाणार, कुठे उठणार, कुठे बसणार, काय करणार, तुमच्या आयुष्यामध्ये काय घडणार, या सगळ्या गोष्टी पहिल्याच ठरलेल्या आहेत. हे पहिलं ठरलंय, याला आपण संचित म्हणतो, जे 100% ठरलेलं आहे. त्याच्यामध्ये 1% बाकी नाहीये. परंतु या संचिताचं ज्यावेळेला डिवायडेशन होतं, की ज्यावेळेला तुम्ही जन्माला आले त्यावेळेला जन्माला आलेलं असतं त्याचं डिवायडेशन 2 भागामध्ये होतं. त्याच्यामध्ये 60% भाग आहे हा तुमचा प्रारब्ध आहे आणि 40% जे तुमच्या हातामध्ये आहे त्याला कर्मणी कर्म म्हणतात. 40% कर्मणी कर्म तुमच्या हातामध्ये आहे. आता या गोष्टी तुमच्या हातामध्ये असल्याच्या नंतर मग ते कर्म तुम्ही कशा प्रकारे करता याच्यावरती त्याची रिॲक्शन पूर्णपणे म्हणजे तुमची ऍक्शन कशी होणार आहे त्या ऍक्शनवरती समोरून रिॲक्शन आहे. म्हणजे त्यामुळे तुमचं संचित जरी 100% ठरलेलं असलं तरी त्याच्यात 60% प्रारब्ध आहे, म्हणजे त्याच्यामध्ये बदल घडू शकतो. मग तो बदल कशाने घडवायचा आहे तर 40% कर्मणी कर्माने घडवायचा आहे. आता हा घडवत असताना त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर आपण बघितलं की हा प्रश्न आहे जर कर्माच्या सिद्धांतानुसार चालणार तर मग ऍस्ट्रॉलॉजी उपाय कसे देऊ शकते. पण शेवटी कर्माच्या सिद्धांतानुसार सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये समस्याच निर्माण होणार आहेत. मग समस्यांचं स्वरूप हे ठरलेलं आहे. आता समस्यांच्या स्वरूपामध्ये बघाल तर भौतिक समस्या आहेत, आदिभौतिक समस्या आहेत किंवा आध्यात्मिक समस्या आहेत. या 3 प्रकारे जीवनामध्ये समस्या येतात. चौथ्या ज्या समस्या येतात त्या भावनात्मक म्हणजे आपण खूप इमोशनल होतो आणि इमोशनल असल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये समस्या आहेत. 5वी भाग येतो त्याच्यामध्ये ते म्हणजे की विनाकारण रिस्पॉन्सिबिलिटी, तुम्ही विनाकारण ज्या जबाबदाऱ्या घेताय त्या जबाबदाऱ्यांमुळे तुमच्या आयुष्यामध्ये पूर्णपणे समस्या आलेल्या आहेत. मग या 5चं जे रिझन आहे म्हणजे की या 5ची समस्या काही वेगवेगळ्या कारणामुळे तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहेत. मग ती कारण शोधून त्याच्यावरती समाधान जे ते समाधान पूर्णपणे ऍस्ट्रॉलॉजी देते. आता ऍस्ट्रॉलॉजी समाधान देते म्हणजे त्याच्यामध्ये नक्की काय देते तर कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमचं पुण्य हे बॅलन्स राहिलं पाहिजे. ज्यावेळेला तुमचा पुण्याचा भाग अधिक असेल त्यावेळेला डेफिनेटली तुमच्या कर्माच्या सिद्धांतानुसार पाठीमागच्या जन्माचं किंवा आणखीन कुठल्या श्रापाचं किंवा कुठल्या बाह्य शक्तीचं किती जरी बळ असलं तरी सुद्धा त्याच्यावरती पूर्णपणे कंट्रोल ठेवला जाईल, पूर्णपणे त्याच्यावरती कंट्रोल राहतो आणि त्याचं फलित मिळत असताना किंवा त्याचे वाईट फळं मिळताना सुद्धा त्याच्यामध्ये कंट्रोल राहतो. कुठे ना कुठे तुम्ही सेव्ह केले जाता कधी ज्यावेळेला तुमचं पुण्य असेल तेव्हा. आता या ठिकाणी आपण बघा वेळोवेळी कार्यक्रमामध्ये सांगतो की धृतराष्ट्राचे 100 पुत्र होते, 100 कौरव होते, परंतु त्याचे 100च्या 100 पुत्र मारले गेले. त्यावेळेला ते भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला विचारतात की माझ्या जीवनामध्ये मी असं काय पाप केलंय की 100 पुत्र असून हा सुद्धा माझं लावारिस मरण आहे. म्हणजे उद्या मी गेल्याच्या नंतर माझा कोणी वंशज नाही की जो मला अग्नी देईल, म्हणजे दुसरं कोणीतरी मला अग्नी देणार आहे, हे लावारिसच झालं. तर एवढं मी काय पाप केलंय. त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना आठवण करून देतात की बघा एका जन्मामध्ये तुम्ही भिल्ल होतात आणि ज्यावेळेला तुम्ही पक्षी पकडायला गेलेले तर त्यावेळेला तुम्ही अख्खं झाड जे होतं ते जाळून टाकलं. त्याच्या हाळा इतक्या बसल्या की त्याच्यामुळे ते पक्षी आंधळे झाले, जे उडून गेले. ज्या पक्षीने आहेत त्या पक्षीने सुद्धा आंधळ्या झाल्या त्या ठिकाणी आणि त्यांचे जे 100 अंडी त्या झाडावरती होती ती जळून पूर्णपणे खाक झाली. ते हे पाप तुम्हाला आता आलं की तुमचे 100च्या 100 पुत्र मारले गेले, तुमचा जन्मच अंध अवस्थेमध्ये झाला आणि तुमची पत्नी त्याच्यापुढे डोळस असून सुद्धा तिने अंधत्वामध्ये पूर्ण आयुष्य काढलं. तर हा सगळा तुमच्या कर्माचा भाग आहे आणि तो तुमच्या वाट्याला आला. मग धृतराष्ट्र म्हणतो की हा जन्म तर मला आठवत पण नाही, म्हणजे मग एवढं जुनं ते पाप आता कसं आलं. मग तो म्हणतो की आता तुमची पुण्याची राशी कमी झाली, तुमची पुण्याची राशी जशी कमी झाली तशी पाप
पापाची राशी, पापाची फळ किंवा जी कर्माची फळ आहे ती तुम्हाला मिळायला सुरुवात झाली. पण डेफिनेटली आपल्या आयुष्यामध्ये जर आपण पुण्याची आपली राशी जी आहे ती पुण्याची राशी आपण मजबूत ठेवली तर अशा प्रकारचं कुठलंही विघ्न आपल्या वाटेला येणार नाही, किंवा जर एखादं विघ्न वाटेला येत जरी असेल तरी तुम्ही त्याच्यामध्ये सेफ केले जाल, तुम्हाला त्या परिस्थितीला जी काही गोष्ट आहे ती गोष्ट तुम्हाला प्राप्त होईल. आता याच्यामध्ये कर्माच्या सिद्धांतानुसार ज्या वेळेला आपण सांगतो त्याच्या वेळेला ऍस्ट्रॉलॉजी प्रामुख्याने त्याच्यामध्ये भौतिक, आधिभौतिक, आध्यात्मिक, भावनात्मक आणि तुमच्या जबाबदाऱ्यातून ही परिस्थिती कुठच्यामुळे निर्माण झालेली आहे याचं पहिलं रिझन फाइंड आउट करते की या गोष्टीमुळे हे निर्माण झालेलं आहे. मग ते निर्माण झालेलं असताना सगळ्या उपासनेमध्ये सर्वात मेजर पार्ट हाच असतो की तुमच्या आयुष्यामध्ये कसं समाधान प्राप्त करता येईल. आता नॉर्मल समस्या असते की घरी मुलं आहेत आणि मुलांच्या बाबतीमध्ये बघाल तर एवढा आळस त्यांच्या अंगामध्ये की त्यांना उठवलं नाही तर 12 वाजेपर्यंत उठणार पण नाही. याच्या व्यतिरिक्त इतका ओव्हर कॉन्फिडन्स आहे की तो हवेतच चालतोय, म्हणजे काही विचारलं की त्याला असं वाटतं की बस मला सगळं येतं, आणि ज्यावेळेला तो परीक्षेला जातो त्यावेळेला त्याला काहीच येत नसतं आणि मग त्याच्या रिझल्टवरती परिणाम होतो. मग तिसरी गोष्ट अशी असते की घरामध्ये आहे तो शाळेमध्ये जाणार तर आता काय वॉचमन सारखं तुम्ही मागे नाही जाऊ शकत, म्हणजे पॅरेंट्स त्याचं पूर्णपणे लक्ष नाही देऊ शकत आणि मुलगा चुकीच्या संगतीमध्ये येतो आणि त्या संगतीमुळे त्याच्यावरती प्रॉब्लेम आहे, तुम्हालाही समजतं. परंतु याच्यावर तुम्ही काय समाधान काढू शकता का की तुम्हाला माहिती आहे तो आळशी आहे, पण आता बोलून बोलून सुद्धा लिमिट झालं, म्हणजे की तुम्ही बोलूही शकत नाही. आता मुलगा इतका मोठा झाला की तुम्ही त्याला मारूही शकत नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे की तो चुकीच्या संगतीमध्ये आहे हे त्याला समजावून सांगून त्याला स्वतःलाही हे समजतं, परंतु त्याच्यामध्ये परिवर्तन घडत नाही. मग अशी ज्या वेळेला समस्या येईल त्याच्या वेळेला तुम्ही काय करणार, म्हणजे तर त्या समस्येला जे समाधान आहे ते ऍस्ट्रॉलॉजी त्यावेळेला तुम्हाला देतं. की आमच्याकडे आल्यानंतर हे सगळं सांगितलं ज्यावेळेला आम्ही सांगतो त्यावेळेला ते म्हणतात अहो हे सगळं आम्हाला माहिती आहे, पण आम्हाला सांगा याच्यावरती समाधान काय. आणि मग त्यावेळेला सांगितलं होतं की तुम्ही 4 मुखी रुद्राक्ष वापरा. किंवा पुन्हा आपण महिलांच्या बाबतीत बघू, महिलांच्या बाबतीत बघितलं तर त्यांचं इतकं काही जबाबदाऱ्या त्या घेतात अंगावरती आणि त्या सगळ्या पार पडतात. म्हणजे स्वभाव इतका चांगला आहे की प्रत्येकाला मिळून मिसळून आहे, प्रत्येकावरती प्रेम आहे, प्रत्येकावरती मोह आहे, माया आहे, अगदी कष्टाने प्रत्येकाचं करतात. कुठल्याही कार्यक्रमाची जबाबदारी आली तर तो कार्यक्रम नेटाने पार पाडतात, सगळी जबाबदारी पूर्ण करतात. पण एकदा काय त्यांचं डोकं सटकलं की बोलून सगळं फुकट घालवतात. मग त्या बोलण्यावरती कंट्रोल कसा आणायचा हा तुम्ही बघाल तर प्रत्येक महिलेला या गोष्टीचा अनुभव येईल की खरंच माझ्या बोलण्यामुळे माझं सगळं नुकसान होतं. म्हणजे एक तुकाराम महाराजांचा अभंग आहे की 25 अक्षरी करशी बरोबरी, तुझे तोंड तुझं वैरी. म्हणजे उद्या अख्ख्या समाजाची बरोबरी तुझ्या बरोबर होऊ शकते एकटीमध्ये, पण तुझं तोंड तुझं वैरी आहे की तुझ्या तोंडामुळे समाज अख्खा तुला नावच ठेवेल. मग ही जी परिस्थिती येते त्यावेळेला कंट्रोल कसं आणायचं, तर त्यावेळेला नॉर्मली एक पवळं रत्न आहे जे वापरून तुम्ही हे कंट्रोल करू शकता. म्हणजे ह्या ज्या समस्या तुमच्या आयुष्यामधल्या आहेत त्याला 100% रत्न किंवा रुद्राक्ष हे वापरून तुम्ही करू शकता. परंतु याच्या व्यतिरिक्त परिस्थितीजन्य आपण म्हणतो की अरे नाही परिस्थिती जितकी खराब आहे मी काय करू, म्हणजे किंवा एखाद्या ठिकाणी फसवणूक झाली, तुमचं सर्वस्व संपलंय, आता उभं राहायचंय, तर आता उभं राहायला तुमच्याकडे काय, म्हणजे तर या सगळ्या गोष्टी ह्या ज्या समस्या येतात या सगळ्या समस्यांना समाधान जे आहे ते समाधान ऍस्ट्रॉलॉजीच्या मार्फत तुम्हाला मिळू शकतं. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे याग आहेत, म्हणजे जे याग करून तुम्ही त्याच्यामध्ये पुण्याची राशी वाढवू शकता. एकदा अगदीच. पुण्याची राशी तुमची वाढली की डेफिनेटली तुमचं पाप कमी होतं किंवा पापाचे जे फळं आहेत ते फळं मिळायची तुमची बंड होतात, पुण्यावरती तुमचं व्यवस्थित चालतं. तर ऍस्ट्रॉलॉजीचा पहिला भार असतो की समस्याचं समाधान करत असाल त्याचं पुण्य पहिले वाढवा, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये याग सांगितला जातो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की कुठेतरी तुमचं इमोशनल आहात, तुम्ही भावनात्मक आहात, त्या भावना कमी व्हायला पाहिजे, तुम्ही प्रॅक्टिकली व्हायला पाहिजे. मग ते प्रॅक्टिकल होण्याकरता त्याच्यामध्ये काय, तर त्याच्यामध्ये यात्रा सांगितली जाते की तुम्ही यात्रा करा, की त्या यात्रेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ज्ञान मिळेल, थोडं तुम्हाला वैराग्याची पण प्राप्ती होईल. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये या सगळ्या गोष्टी कशा बॅलन्स करायच्या हे तुम्हाला तिथे सत्संगाच्या माध्यमातून कळेल. म्हणजे मग त्याच्यावरती यात्रा म्हणजे की समाधान म्हणून दिलं जातं की तुम्ही यात्रा करा, ह्याच्याने पूर्णपणे तुमचं समाधान प्राप्त होईल. तर ऍस्ट्रॉलॉजी म्हणजे की डेफिनेटली तुमच्या आयुष्यामध्ये येणारी समस्या ही कर्माच्या सिद्धांतानुसारच आहे, पण सोल्युशन तुम्हाला ऍस्ट्रॉलॉजीच देऊ शकतं. का तर ऍस्ट्रॉलॉजीकडे या सगळ्याचा अभ्यास आहे आणि याच्या व्यतिरिक्त पुण्याची जी राशी आहे ती तुमची बळकट करण्याचं काम, ती वाढवण्याचं काम पूर्णपणे ऍस्ट्रॉलॉजी करू शकतं. निश्चितच. आणि तुम्हाला जर गुरुजींचं प्रत्यक्ष मार्गदर्शन हवं असल्यास स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर नक्की संपर्क करा. जर काही कारणामुळे तुमचा फोन उचलला गेला नाही तर काळजी करू नका, तुम्हाला समोरून संपर्क केला जाईल. आता वेळ झालेली आहे छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा गुरु किल्ली यशाची. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण एस्ट्रॉलॉजी विषयी जाणून घेतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करत आहेत माधव गुरुजी. गुरुजी, तुमचे पंचयाग खूप प्रसिद्ध आहेत आणि त्यामधला जो महामृत्युंजय याग आहे तो 15 फेब्रुवारीला संपन्न होणार आहे. तर ओंकारेश्वर येथील माधव स्पर्श आश्रमाबाबत तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल?
सर्वात पहिली गोष्ट म्हणजे 15 फेब्रुवारी नुसती तारीख नाही तर त्या दिवशी महाशिवरात्र आहे म्हणजे. आणि महाशिवरात्री निमित्त महामृत्युंजय याग आहे. म्हणजे महामृत्युंजय याग याला करायला कुठलाही असा मुहूर्त नाही, परंतु मुहूर्ताने करायचा आला तर सर्वात चांगले मुहूर्त येतात. त्याच्यामध्ये एक मुहूर्त येतो तो महाशिवरात्रीचा आणि दुसरा मुहूर्त येतो तो वसंत पंचमीचा. त्याच्यामध्ये 15 फेब्रुवारीला महाशिवरात्र आहे आणि महाशिवरात्रीला हा महामृत्युंजय याग हा मानधाता क्षेत्रामध्ये म्हणजे ओंकारेश्वरची जी ओळख काय आहे तर ते मानधाता क्षेत्र आहे. म्हणजे मानधाता नावाचा राजा होता जो रामाच्या पूर्व 14 पिढ्या म्हणजे रामाच्या 14 पिढ्या अगोदर तो राजा होता. आणि मानधाता राजाचं वैशिष्ट्य असं होतं की तो आईपासून नाही तर वडिलांपासून निर्माण झालेला होता. तर ते मानधाता क्षेत्र आहे. त्या मानधाता क्षेत्राची पूर्णपणे पुण्याई आहे. नर्मदा मैयाचा तट आहे की ज्या तटावरती तुम्ही एक याग केला तर सहस्त्र यागाचं पुण्य तुम्हाला प्राप्त होतं. तर त्या ठिकाणी आपण प्रामुख्याने महामृत्युंजय यागाचं आयोजन केलेलं आहे. म्हणजे आणि माधव स्पर्श जो आपला स्वतःचा आश्रम आहे जो नर्मदा तटी आहे आणि नर्मदा तटवासी म्हणून आपली त्याच्यामुळे ओळख आहे. तर त्या माधव स्पर्श मध्ये हा याग संपन्न होणार आहे. या यागाचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे नर्मदाच्या तटावरती महामृत्युंजय याग केल्यानंतर एक याग केला तरी सहस्त्र यागाचं पुण्य मिळतं. दुसरं भाग मध्ये की याच्यामध्ये 1 लक्ष पार्थिव आपण पूर्णपणे पूजन करणार आहे. म्हणजे पार्थिव शिवलिंग पूजन हा नर्मदा तटाचा अतिशय पवित्र असा विधी येतो. आणि या पवित्र विधीमध्ये 1 लक्ष शिवलिंग बनवली जातात. जी शिवलिंग पूर्णपणे पार्थिव अर्थातच मातीची असतात आणि त्याचं पूर्णपणे यथाविधी पूजन केलं जातं. आता 1 लक्ष संख्या ऐकल्यानंतरच ती भव्यता आणि दिव्यता आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. एवढं भव्य दिव्य शिवलिंगांमध्ये ओंकारेश्वर क्षेत्रामध्ये मानधाता पर्वतामध्ये आणि नर्मदाच्या तटावरती हा याग संपन्न होतो. ज्यावेळेला आपण त्याचं सगळ्याचं पूजन करतो त्यावेळेला इतके पुण्य आपल्याला प्राप्त होतं की पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशी. कुठल्याही कारणाने तुमच्या आयुष्यामध्ये येणारं विघ्न असेल मग तो अपमृत्यू असेल किंवा एखादा मोठा आजारपण असेल किंवा शारीरिक मोठा त्रास असेल किंबहुना भूतकाळामधले काही त्रास असतील म्हणजे की बाबा लग्नाच्या अगोदर किंवा लग्न झालंय आणि लग्नामध्ये त्यांची पत्रिका जुळत नव्हती, त्यांची एक नाड येते किंवा दाम्पत्य जीवनामध्ये काही अडचणी निर्माण होत आहेत, संततीविषयी काही अडचणी निर्माण होत आहेत, अशा कुठल्याही प्रकारच्या समस्येवरती समाधान म्हणून काय असेल तर महामृत्युंजय याग सांगितला जातो. आणि तो महामृत्युंजय याग ज्यावेळेला अशा भूमीमध्ये म्हणजे की मानधाता भूमीमध्ये किंवा ओंकारेश्वर क्षेत्रामध्ये नर्मदेच्या तटावर तुमच्या हातून संपन्न करतो त्यावेळेला त्याची पुण्य प्राप्ती तुम्हाला पूर्णपणे होते. आणि ही पुण्याची प्राप्ती तुम्हाला व्हावी, तुमचं पूर्णपणे कल्याण व्हावं आणि जे काही तुमच्या आयुष्यामध्ये समस्या आहेत त्या समस्या मिटून तुम्हाला दीर्घायुष्य प्राप्त व्हावं, तुम्हाला निरोगी जीवन प्राप्त व्हावं आणि जो जे वांछेल तो ते लाहो. ज्याची जी इच्छा आहे ती सगळी प्रामाणिक इच्छा चांगलं होऊ दे, त्याचं भलं होऊ दे याच्याकरता पूर्णपणे आपण तो महाशिवरात्रीला 15 फेब्रुवारीला मानधाता क्षेत्रामध्ये अर्थातच ओंकारेश्वरला माधव स्पर्शमध्ये आयोजित केला आहे. आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाचा आवर्जून त्या ठिकाणी उपस्थित राहा, त्या ठिकाणी या यज्ञाचा लाभ घ्या की जेणेकरून तुमचं आयुष्य सुखरूप होईल, तुम्ही निरोगी तर व्हाल परंतु तुम्हाला उदंड आयुष्याची सुद्धा प्राप्ती होईल आणि तुमचं पूर्णपणे कल्याण होईल. निश्चितच ऍस्ट्रॉलॉजी विषयी इतकी महत्वाची माहिती तुम्ही आज आम्हाला सांगितली त्यासाठी खरंच खूप धन्यवाद आणि तुम्ही इथं इतकं सुंदर मार्गदर्शन केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद. साईराम, आप सबकी भली करे. गुरु गोरक्षनाथ आप सबकी भली करे. आप सबका जीवन मंगलमय हो. ओम साईराम. तर गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा TV9 मराठी.